कारंजा लाड येथे नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ काल दिनांक 10 जुलै 2026 रोजी कारंजा तहसील कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी एल्गार समिती व जन आक्रोश समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. राजू अवताडे, डॉक्टर रमेश चंदन शिवकिशोर मानकर यांच्या नेतृत्वात आणि डॉक्टर पंकज काटोले, पत्रकार विनोद कुमार गणवीर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन पार पडले. मुख्य मुद्दे व मागण्या. 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून नैराश्यातून 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खंत वक्त्यांनी व्यक्त केली. पारदर्शकतेची मागणी. देशात आतापर्यंत 93 परीक्षांचे पेपर फुटल्याचा आरोप करत भ्रष्ट परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. राजीनामा व गुन्ह्याची मागणी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच त्यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. आंदोलनानंतर समितीच्या शिष्टमंडळाने कारंजा लाड तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी, महिला व नागरिक उपस्थित होते. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते. चला तर मग धरणे आंदोलनातील सहभागी मंडळींकडून जाणून घेऊया त्या धरणे आंदोलनाच्या प्रतिक्रिया. सर नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये. काय सांगाल सर आज या आजच्या आंदोलनाबद्दल? गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर CJP तर्फे जे नीट पेपर फुटी प्रकरणात आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन योग्य मार्गाने चालू आहे, अहिंसेच्या मार्गाने चालू आहे. तर त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. कारण की आज 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर दिला, पण तो ऐन वेळेवर पेपर फुटला. हे चौकशीअंती जाहीर झालं. तर त्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य पाण्यात आहे. एवढे विद्यार्थी आज अभ्यास करून ते नीट परीक्षा देतात व ऐन वेळेवर त्यांचा पेपर फुटणं म्हणजे हे केवळ खूप अन्याय आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, बहुजन लोकांचे विद्यार्थी पाल्य आहेत. त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. की शासनाला त्यांनी आंदोलन केलं की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याच्यासाठी यांना जबाबदार धरण्यात यावं व त्यांचा राजीनामा घेण्यात यावं. पण परिस्थिती अशी आहे की शासनाने अजून त्यांच्याविरुद्ध काहीच कार्यवाही केलेली नाही आहे. उलट त्यांच्या प्रमुखांनी क्लीन चिट दिली. याच्या पहिले पण असे बरेच घोटाळे झाले. तर प्रत्येक सरकारने त्या मंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेतला. पण आज 10 वर्षात हे दिसते आहेत की त्यांचे पक्षप्रमुख त्यांना क्लीन चिट देतात व त्यांचे राजीनामा देऊन त्यांना क्लीन चिट देतात. हा फार मोठा अन्याय आहे. या मागणीसाठी, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी की आम्ही कारंजा तालुक्यामध्ये शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने, वाशिम जिल्हा शेतकरी तृतीय आंदोलन समितीच्या वतीने आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. व आमच्या मागण्या राहतील की विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला सुरक्षेचा प्रश्न असतील, त्यांना सगळ्यांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. धन्यवाद. मी राजू अवताडे, अध्यक्ष शेतकरी एल्गार समिती आणि अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती वाशिम जिल्हा, तसेच जन आक्रोश समितीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचा धरणा आंदोलन कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे 20 जूनपासून जे आंदोलन चालू आहे, नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. 21च्या वर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. लाखो विद्यार्थी आणि शेतकरी विविध राज्यामध्ये मोठमोठे आंदोलनं करीत आहे. दिल्ली येथे रात्रंदिवस ऊन पावसामध्ये विद्यार्थी, नागरिक, शेतकरी तिथे बसलेले असतानासुद्धा आजपर्यंत त्यांना केंद्रीय मंत्री काय, एक साधा खासदारसुद्धा भेटायला गेला नाही. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आमची सरकारला विनंती आहे, नीट पेपर फुटल्यामुळे जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, भ्रष्ट परीक्षा प्रणालीमध्ये त्यामध्ये सुधारणा होऊन पारदर्शक परीक्षा व्हायला पाहिजेत. या मागणीकरता आणि भारताचे शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान आहे यांचा राजीनामा घेऊन आणि शिक्षण समितीमध्ये जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी आहे त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. तसेच महाराष्ट्र शासनाला सुद्धा आमची विनंती आहे, शेतकऱ्यांना सरसकट आज कर्जमाफी झाली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत विवंचनेत पडला असल्याने
शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. पुन्हा आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. याकरिताच आम्ही माननीय तहसीलदार कारंजा लाड यांचे मार्फत माननीय राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर केले आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी 12 वाजपासून तर 5 वाजेपर्यंत आमचं धरणं आंदोलन यासाठी आहे की जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य भारत सरकारचे आहेत यांच्या राजीनाम्याची मागणी करत पेपर फुटीला जबाबदार केवळ आणि केवळ इथलं प्रशासन तर आहे, परंतु ज्याच्या इशाऱ्यावरची ज्याच्या नेतृत्वाखाली इथली शिक्षण व्यवस्था आहे, इथले पेपर आहे ती समिती आणि त्यांचा मुखिया जो धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहे यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि जंतर मंतरवरची उन्हा पावसामध्ये जे विद्यार्थी आहेत यांच्यावर पोलिसांमार्फत प्रशासनामार्फत सुद्धा एक अन्याय चालू आहे. जसा वरून धो धो पाऊस चालू आहे आणि साधी त्याला नेटसुद्धा आतमध्ये घेऊन जाऊ दे शकत नाही. संडासचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हा सुद्धा सर्वांना नमस्कार. आज कारंजा येथे तहसीलदाराच्या या प्रांगणात आम्ही इथे निवेदन सादर केलेले आहे. आज या देशात आणि महाराष्ट्रात जो पेपरफुटी प्रकरण झालं त्या पेपरफुटी प्रकरणाचा पहिले सर्वप्रथम मी निषेध करतो. पेपर जो फुटतो हा पेपर याला सरकारच जबाबदार असते असं नाही, परंतु जे प्रशासन असते, कलेक्टर असतात, सेक्रेटरी लेवलवर जे लोक असतात की जे पेपरची प्रकरण चालवतात असे लोक याला जबाबदार आहेत. परंतु शासनाचं याच्यावर कंट्रोल असलं पाहिजे आणि यांच्यावर ज्या कोणी हा प्रकार घडवला त्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी या निमित्ताने मी सांगतो. नमस्कार. आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सर्व येथे कारंजा तालुक्यातील लोक जमलेलो आहोत. मी एक काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय देशमुख, आमच्या काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने मी या एक दिवशी धरणे आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा देत आहे.